कोल्हापुरातून एक धक्कादायक असा प्रकार। प्रियकराच्या मदतीनं पत्नीनं पतीचा खून करून मृतदेह दफनभूमीमध्ये पुरल्याची घटना समोर आली आहे। कोल्हापुरातल्या शिरूर तालुक्यातील धरणगुत्तीमध्ये ही घटना घडली। पती संजय शिकलगार याची हत्या करून मृतदेह स्मशानभूमीत पुरल्याची धक्कादायक अशी घटना उघडकीस आली। पोलिसांच्या उपस्थितीत पुरलेला मृतदेह बाहेर काढण्याचं काम सुरू आहे। शिरूर पोलिसांनी संशयितांना ताब्यातही घेतलं। या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी शेखर पाटील सध्या आपल्यासोबत आहेत। शेखर, हा धक्कादायक असा प्रकार म्हणावा लागेल? गौरी, धक्कादायकच प्रकार म्हणावा लागेल, कारण प्रियकराच्या मदतीनं खरं तर पत्नीनं आपल्या पतीचाच खून जो आहे तो केलेला आहे। खरं तर खून करून हा मृतदेह जो आहे तो दफनभूमीत देखील पुरल्याचं या ठिकाणी समोर आलेलं आहे। कोल्हापुरातल्या शिरोळ तालुक्यातल्या धरणगुत्ती या ठिकाणी हा संपूर्ण प्रकार जो आहे तो घडलेला आहे। संजय शिकलगार असं या खून झालेल्या व्यक्तीचं नाव आहे आणि ज्या ठिकाणी हा मृतदेह पुरला होता त्या ठिकाणी दोन्ही संशयितांना घेऊन या ठिकाणी पोलीस दाखल झालेले आहेत। मृतदेह बाहेर काढण्याचं काम जे आहे ते या ठिकाणी सुरू आहे। तहसीलदार देखील त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। आपल्याला व्हिडिओ देखील समोर आलेला पाहायला मिळतात। त्यामुळे शिरोळ पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेऊन आता पुढचा तपास देखील करायला सुरुवात केलेली आहे। मात्र एक धक्कादायक घटना, प्रियकराच्याच मदतीनं अशा पद्धतीनं खून झाल्याची ही कोल्हापुरात घडलेली आहे। गौरी, नक्कीच शेखर, धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।